आणि या तालुक्यानं मला केपी साहेब तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं 12 तालुक्यामध्ये माझ्या कबशी या चिन्हाला पतसंस्था बँका आणि पगारदार संस्थेचा हायएस्ट मतदार देणाऱ्या या 72 बुधर तालुक्यातल्या बुधरच्या सगळ्या सन्माननीय नेते मंडळी आणि मतदार मिळतो. इतरही गटातले सगळे मतदार एक वेगळ्या पद्धतीची इलेक्शन या ठिकाणी लागली. इलेक्शन लागणार नाही असं शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना वाटत होतं, पण अकस्मात निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊन आपण पुढे गेलो. निवडणुका का लागल्या याची चर्चा तुम्हाला माहिती आहे, कोण लावलं हेही माहिती आहे आणि ते कसं त्याला आतापर्यंत काय काय कोण मगाशी कोणतरी म्हटलं बळ देत झालं असं हात करून म्हटलं केपी साहेबच मला वाटलं सगळ्यांचे आता ही बळ देणारी सगळी नेते मंडळी बाजूला आहे. आमचं म्हणणं एवढंच आता तो हात नाही बळ देणारा. आता बघूया काय काय होणार आहे उद्याच्या 5 तारखेला. ते स्पष्ट आहे, सूर्य प्रकाश इतकं स्पष्ट त्याचं चित्र आपल्या सगळ्यांना आता दिसणार आहे. त्या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी ईर्ष्या बुधरगड मधल्या सगळ्या मतदारांच्या मध्ये आणि मलाही ते जाणवलं. इथले बहुसंख्य मतदार यांचा संपर्क माझा येणं प्रकारे झाला. यापूर्वी सुद्धा त्या पतसंस्थेच्या चळवळीला गती देण्याची संधी बजवांना आम्ही सगळ्या आमदारांना मला राज्यमंत्री सरकार खात्याचं काम करायची संधी मिळाली होती. त्यावेळी जे करता येईल ते करायचा प्रयत्न केला होता आणि त्यातनं सुजलाम सुफलाम आपल्या सहकाराचा तालुका झाला. त्यात एक वेगळी समृद्धी तयार झाली. सरकार चळवळ त्यावेळेच्या तरुण पिढीच्या हातात केली. आज ती ज्येष्ठ माझ्या बरोबरची आहे, पण त्यावेळेची तरुण पिढी त्यांनी सरकार हातात घेतला आणि परिवर्तनाच्या साठी जे करता येईल ते केलं. तेच काम आज आदरणीय मुश्रीफ साहेब करतायत. तेच काम मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून आज गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या साठी राबवलं जातं. कृषी पतसंस्था असतील, लिफ्ट इरिगेशन संस्था असतील, दूध संस्था असतील, इतर वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील किंवा आमचे रणजितसिंह राहिलेले आमचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील. बुधरगड तालुक्यातला किंवा ग्रामीण भागातल्या तालुक्यातलं एक घर असं नसेल की जे या सरकार चळवळीला जोडलेलं असेल. हे प्रकारानं कुठल्या ना कुठल्या प्रमाणात ते सरकार चळवळीला जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून परिवर्तन ग्रामीण भागाचं करायच्या संबंधीचा निर्धार जिल्हा मध्यवर्ती बँकेने केला आणि त्यांनी ते करून दाखवलं. काही वर्षाच्या पूर्वी जिल्हा मध्य बँकेवर प्रशासकाला तोही काढला. एका संस्थेला कर्ज दिलेलं होतं, तो चालू कारखाना, तो कारखाना अवसायात निघाला म्हणून त्या कारखान्याला दिलेलं कर्ज सगळं एनपीए झालं आणि बँक अडचणीत आहे. प्रशासक जायच्या वेळी निवडणुका लागल्या. निवडणुकाला ही 5 वर्षाच्या पूर्वी सगळ्या मंडळींनी पॅनल लावून तिथे विजयी झाले आणि गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीचा कारभार जवळपास 133 कोटी रुपये संचित तोटा असलेली बँक त्यानंतरच्या काळामध्ये जवळजवळ 140-150 कोटी रुपये वर्षाला फायदा मिळवायला, 18 कोटी रुपये वर्षाला इन्कम टॅक्स भरायला लागले. एक परिवर्तन काय असतं, चांगल्या संस्था चालवायचं म्हणजे काय असतं हे अतिशय उत्तम पद्धतीने या बँकेमध्ये या सगळ्या मान्यवरांनी दाखवून दिलं आणि म्हणून नाथाजींनी सांगितलेल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतराव पाटील यांनी भूमिका घेतली की केवळ निवडणुकीसाठी निवडणुका आपल्याला करायच्या नाही. सरकार चळवळीवरचा विश्वासाला दृढ वाढायला पाहिजे, तो वाढायला पाहिजे. सरकार चळवळ समृद्ध व्हायला पाहिजे. यासाठी निवडणुका लावायच्या नाहीत. आपल्याला हे सन्माननीय प्रतिनिधित्व मिळाले की आपण थांबूया. खरं म्हणजे आणखी जागा मागितल्या होत्या पण भारतीय जनता पक्षानं भांडण केलं नाही. फक्त एक विनय कोरे साहेबांना, तीही एक स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहे आणि मीही एक स्वतंत्र पक्षाचा प्रमुख
प्रमुख आहे, मलाही त्यांनी उमेदवारी दिली आणि सावकारलाही दिली. त्याच्यावर समाधान म्हणून भारतीय जनता पक्षाला समर्थन देणाऱ्या दोघांनाही पाठीमागेला उमेदवारी दिल्या. हे ग्रहित करून मान्य करून तिथं वेगळी विचार करायचे नाही अशा पद्धतीची भूमिका दादानी घेतली आणि नाथाजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे त्या पॅनलमध्ये सहभागी होतो. हाच विचार सगळेजण स्वीकारतील अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्यांनाच होती. किंबहुना या पद्धतीने बँक बिनविरोध होईल असंच शेवटच्या दिवसाच्या त्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5, 5:30, 6 रुपये वाढत होते. पण अकस्मात काही लोकांना भुकी आली आणि मग त्यातला एक नवीन विचार पुढे आला आणि त्यातनं निवडणुका लावायच्याच अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही लोक पुढे गेले आणि निवडणुका लादल्या गेल्या. निवडणुका लादल्या, त्या सरकार चळवळीवर निवडणुका का लागल्या त्याच्यावर माझं काय बोलणार नाही, बोलायची आवश्यकता आहे. पण डोळसपणानं त्या सभासद सगळा त्या संस्थेकडे बघत असतो. ती संस्था किती ऊर्जितावस्थेत चालल्या, किती उत्तम पद्धतीने चालल्या, शेतकऱ्यांच्यासाठी कसं त्या संस्थेचं काम चाललंय. मग कर्जमाफीचं असेल, शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ देण्याचा असेल, त्यांचा डिव्हिडंड सोसायटीला देण्याच्या संबंधीचा असेल, या सगळ्याच्या माध्यमातून उत्तम काम झालं. 3 टायर सिस्टीम आहे. शेतकऱ्यांच्यापर्यंत येणारा पैसा नाबार्ड, राज्य बँक, जिल्हा बँक आणि मग सोसायट्यापर्यंत येणारा पैसा हा अतिशय उत्तम पद्धतीने येतो का नाही, त्याला वापरला जातो का नाही, हे प्रमुख म्हणून बघण्याच्या संबंधीचं काम कठोरपणानं या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी केलं, केएन साहेबांनी केलं आणि त्याचा परिणाम एक चांगली सहकारी चळवळीमध्ये संस्था म्हणून जिल्हा बंदीवरती बँक उभी आहे. आपला बुदरगड राधानगरी डोंगराळ तालुक्यात, काल शेववाडी पन्हाळ्याला गेलो होतो, तेही डोंगराळ तालुक्यात. तिथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतीशिवाय दुसरा आधार नाही. तिथं उद्योगधंदे फार मोठ्या प्रमाणात आहेत असं नाही, असतील तर साखर कारखान्याच आहे. केएन साहेबांनी काढलेली सुटकिरणी वगैरे अलीकडे निघालेल्या नवीन संस्था आहेत, मग तिथं पीपी साहेबांनी काढलेली असेल किंवा बाकीच्याही संस्था अलीकडे काही निर्माण झाल्या. पण या सगळ्या कृषी पूरक संस्था आहेत, त्यातनं निर्माण झालेली चळवळ आहे आणि ती बळकट राहायला पाहिजे. यासाठी जे करता येईल ते करायची भूमिका घेतली आणि मुश्रीफ साहेबांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या. अगदी अण्णाभाऊ साठे कर्जमुक्ती योजनेपासून त्या अलीकडच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातून मराठा समाजातल्या युवकांना जवळजवळ 1200 युवकांना 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम केलं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या योजना ज्या राज्यामध्ये आहेत, त्या रमाई असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, राजकारण विरहित योजना तळागाळातल्या लोकांच्यासाठी आहे ना, मग त्याच्या मागे उभं राहायचं, ती राबवायची ही भूमिका घेऊन मुश्रीफ साहेब, पीएन साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने काम केलं आणि त्यातलं समृद्धी या तालुक्यात, या जिल्ह्यात निर्माण झाली. राज्यातल्या, देशातल्या इतर ठिकाणी आपण बघतोय, आपल्या राज्यात सुद्धा बातम्या ऐकतोय आपण, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, सावकाराच्या दारात जाऊन उभं राहायला लागलं. तशी पाळी आपल्या जिल्ह्यात नाही आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पासून आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून त्यांच्यासाठी राज्य कारभार केला, राज्य राबवलं. तसंच आज ही सरकार चळवळ राबवण्याच्या संबंधीचं काम होतं आणि म्हणून अडचणीतनं बाहेर येऊन परत एकदा घर भरणी मागण्याच्या संबंधीचं काम कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलंय. अतिशय उत्तम काम केलंय. राज्यातलं आदर्श काम. पीएन साहेब चेअरमन असताना त्यांनी काही कर्जमाफीच्या योजना, निर्व्याजी कर्ज देण्याच्या आणल्या. त्याच्यानंतर मुश्रीफ साहेब झाले, त्यांनीही आणल्या. राज्यात त्या लागू झाल्या. 3 लाखापर्यंत राज्यात लागू झाल्यानंतर 5 लाखपर्यंत निर्व्याजी कर्ज द्यायची भूमिका पीएन साहेबांनी आणली आणि राज्यात पहिली 5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याला एक नवा पैसा सुद्धा व्याज द्यायला लागणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी कर्ज द्यायच्या संबंधीची योजना. परिवर्तन गप्पा मारून होत नाही, कृतीशील कार्यक्रम राबवायला. त्यातनं जवळजवळ 80, 85, 90% शेतकरी आपला त्या योजनेत बसला. त्याला 5 लाखाच्या आता या कर्जाची, त्याला निर्व्याजी कर्जाचा फार मोठा लाभ झाला आणि परिवर्तन अजून गतिमान करायचं आहे, समृद्ध करायचं आहे, ते वेगवान करायचं आहे. आपला हा डोंगरी तालुका आहे, इथं ड्रिप इरिगेशन कसं येईल, इथं स्प्रिंकलर इरिगेशन कसं येईल. आम्ही डोंगराच्या वर शिखरावर आम्ही पाणी नेलं, इथं ड्रिप इरिगेशन.
आम्ही पाटानं पाणी देतोय ते वर डोंगरावर सोडतो की पायापाशी पाय द्यायला येतं. आता हे पाटानं पाणी न पाहता ते स्प्रिंकलर देता येईल का आणि तेही निर्णय देता येईल का केंद्र आणि राज्याच्या योजना राबवून हा विचार आता पुढे यायला लागला. सूक्ष्म किंवा ड्रिप इरिगेशनला आपल्याला हे देता येईल का यासाठी म्हणून पुढाकार घेण्याची वेळ आता आली आणि त्यातनं शेतकऱ्याला अधिक त्याची जमीन पाण्याखाली आणणं आणि त्याच्या शेतीचं उत्पादन वाढवणं ते फार सोपं आणि सोयीचं होणार आहे. या सगळ्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक ही केंद्रबिंदू आहे, ही कामधेनू आहे, ही जो वांछेल ते लावो तुम्हाला जे पाहिजे ती देणारी आहे, तुम्हाला समृद्ध बनवणारी आहे. त्यासाठी आपण या बँकेच्या विद्यमान जे पॅनल आहे आमचे चेअरमन मुश्रीफ साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे आमचं पॅनल आहे या पॅनलचं चिन्ह कपबशी हे चिन्ह सगळ्याच उमेदवारांचं चिन्ह कपबशी आहे आणि कपबशीच्या समोर शिक्का मारून आम्हा सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करायची विनंती करतोय. आणि केपी साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं उच्चांकी मतदान मला पतसंस्था गटातनं या तालुक्यात होणार आहे याच्यावर माझा 100% विश्वास आहे. 100%. माझी एकच विनंती आहे पतसंस्था मधल्या सगळ्या मतदारांना शिक्का एकदाच मारा नाहीतर पाठ ते फाटूपर्यंत मारून नका. रागा एवढी विनंती करतोय. आम्हा सगळ्या पॅनलला विजयी करायची विनंती करतोय आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.